बांधलेलं कोण आहे? कसला माणूस आहे हा? माझ्यासारख्या माणसाला पण झाला का? आणि एवढे मोठे बंगले घेतात पण हा साधा फोन चालू ठेवत नाही. तुला सांगतो इथे हा फोन होता म्हणून मी हे लोकेशन क्लिक केलं. पण मला वाटतं या फोनमुळे ना आपल्या प्लॅनचे 12 वाजले. लिंदा सन्नांचा पोरगा मोठा. मी काय म्हणतो काय म्हणाला? बॉस बोलायचं. बॉस काय बोलायचं? हा बॉस एवढी मोठी किडनॅपिंगची स्कीम बनवली आम्ही. काय बोलायचं? बॉस कसं म्हणत का होता? म्हणत का होता? ही बायकांसाठी नाराज सवय आहे ना, लय वाईट आहे रे तुझी. अरे पण मी तुला इथं बाजू म्हटलं, बॉस ऐकलं हाय कोण का? हा मेल आहे ना का? ह्याच्यावर काय इम्प्रेशन पडेल माझं? मग हो ना, माहित आहे मला. मी बॉस आहे ना, मी ऑर्डर देणार. तू कसला ऑर्डर देतोस रे? तुला बघू तर तुझ्या बोलण्यावर तर बघणार नाही. मला वाटलं तर बघेन मी. गायचे पडलाच घाले कोण पण लागत नाही. बाबा तू तरी उठ रे. बाबा उठ उठ. हा उठला मला पैसे पाहिजे रे बाबा. उठ हाय जीवनचा हाय हा. हा रे बाबा उठ उठ उठ. उठ. अरे हिंदी फिल्म वाटते काय तुला? उठ उठ सरळ बस. उठ. वेट वेट कुठे आहे? स्वर्गात आहे का? हा नाही बघा अप्सरा. कोण वाचतो? सुरू झाला. आता आपलं काम झालं समज. कोण सुरू झाला? आता बघ पैसे कसे मागतो. नशीबच खराब आहे. काहीतरी केलं पाहिजे. फोन परत येत नाही. दादू दादू यायला पाहिजे. हॅलो 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 हॅलो. बघ बघ बघ. फोनच्या पदरी कुठलं घर निवडलंय? कोणाच्या नशिबात आलंय? हॅलो सुधीर. कोण सुधीर? आपल्याकडे सुधीर आहे का रे? अरे कोणत्या बधीर सुधीर काय? कोणत्या कशाला उचललास? अरे वाचत होता तो. बोलू नकोस रे. हार्ट पेशंट आहे मी. अरे बाबा मी सांगत होतो. अरे कोणाला कळलं आपण इथं गेम करतोय तर काय होईल?
खायला होय रे मग ताई एक लक्षात झोप नाही आलं. लागते. अरे मी बॉस आहे हे पण लक्षात ठेव रे. अरे बॉस ठीक आहे आता तू बॉस बोलतोय म्हणून माफ करतोय तुला, नाहीतर तुला माहिती आहे आपल्या धंद्यात चुकीला माफी नाही आहे रे बाबा. अमोल भाऊचं पाय चालतं. बॉस आरामात. मी काय म्हणतो हा विचित्र पण बनवलाय ना आपण आपलं काम म्हणलं पाहिजे काय शाळेला तुला पण डोकं आहे रे. विषय काय तो नंबर काय होता रे 80845554. तो नंबर नाही रे मी सांगतो नंबर आहे 5445 नाही रे. अरे बा होय त्याला विचार काय झालं? याला हा त्याला विचारू होय विचार तिकडे बघ ना मग बोललो. हे पण तुझा फोन. त्याला नंबर पण लक्षात नाही. ए नंबर बोल ए मान टाका ए अरे आज मान टाकला ना काय नंबर सांगणार रे. हाच नंबर बरोबर आहे तुझं पण ना लाव ह्या माहिती. ही लागला बोल ना. हॅलो 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 आमची गोष्ट पूर्ण ऐकून घ्यायची एकदम चूप पुढे पुढे बोलायचं नाही. हॅलो हॅलो तुमचे अनिल साहेब आमच्या कब्जात आहेत. कोण अनिल साहेब? हॅलो हॅलो अनिलचं घर कोण अनिल साहेब? कोण आहे कोण आहे कोण अरे माझी बाई होती पण माझ्याकडे द्यायचा माणूस आहे ती. नंबर चुकला कसा. अरे मी सांगतो ना तोच बरोबर आहे. बोल बाबा बोल लाव लाव हा, बस बस. हा, लाव. 5445 हे लागला मग नीट बोल. समोर कसा घाबरला पाहिजे तसं कापला पाहिजे आता बोल. हो होतो ना. अरे 8 किडनॅपिंग केले आतापर्यंत. किती 8 हे 8. हॅलो हॅलो हा बादशाह बोलतोय. ते कळलं पुढे बोला. तुमचे अनिल साहेब आमच्या कब्जात आहेत. काय अहो मगाशी सांगितलं ना. मगाशी हो ते जर तुम्हाला सही सलामत हवे असतील तर एक मिनिट अनिलला कशाला किडनॅप केले तुम्ही? अहो मगाशी सांगितलं ना पुन्हा तेच अहो मगाशी तुम्ही माझ्या मोठ्या भावाशी बोलला असा. मी अनिलचा धाकटा भाऊ बोलतोय. धाकटा. अहो तुम्ही धाकटा असाल नाही तर फाटका असाल बरं नाही फरक पडत. तुमचे अनिल साहेब जर तुम्हाला सही सलामत हवे असतील तर आम्हाला 500 रुपये 5 लाख रुपये हवे माहितीये मला. 5 लाख हो पैसे तयार ठेवा आणि 1 तासाने पाटील गार्डनच्या गेट समोर येऊन उभे राहा. पुढे काय करायचं ते तिथेच कळेल. आणि 5 लाख आणले नाही तर मग किती जमतील हो तुम्हाला? नाही. 3 त्याच्या खाली मी येणार नाही. इथं पाहिजे तर नाही आहे. तेवढे पण दिले नाही तर तेवढे पण दिले नाही तर तुमच्या भावाला खलास करून टाकू. कापू थांब. करून टाका खलास. हॅलो अरे काय माणसं आहे ती? काय झालं? अरे बोलतात खलास करून टाक पण पैसे द्यायला तयार नाही. अरे काय ह्याची किंमत आहे की नाही? पैसे जास्त मागितले का? नाही रे परवडलं पाहिजे. बघितलंच ना आपण उधारीवर वडापाव खातोय. मग आता काय करायचं? आधी कधी याला झोपू देऊ नकोस रे. आपली झोप उडवून हा कसा झोपतो? भाव किती रे? झोपेच्या गोळीचं असं अजून आहे का नाही? हे बाबा तुला भाव किती? भाऊ चुकू नकोस. 3 मी अजून एकदा फोन करतो. मोठा साला डप्पर होता. आत्ताचा ना थोडा तरी बरा होता. तो जरा नीट बोलला. 3रा तो बरा असेल. तो देईल आपल्याला रक्कम बघ. ठीक आहे मी येतो फोन करून. बस हा मी काय म्हणतो
ऐकत नसेल ना तर थोडी रक्कम कमी कर. अरे परवडत नाही रे. त्या बाईच्या दुकानावर पण बघितलं तुला उधारीवरचा नाही घेतलंय मी. करू का आता? शाळेला होय बंद. काय झालं? कोण बंद? शाळेला फोनच्या मध्ये तो जिवंत होतो त्याच्यासारखा. तर करायचं काय? परत वाजायला लागलं. हॅलो, याचा आवाज पण येत नाही रे. हा कुठून आणलाय फोन? सोड. आता करायचं काय? तिथे पाणी बनवतो इकडे रे. लगेच तो पाणी पाणी बनवलं लगेच खुश कसं जात असेल तू? काय काय गोष्ट काय आहे? बॉस, तहानलेल्याला पाणी पाजणं सर्वात मोठं पुण्य आहे. तू पुण्य करायला लागला, चांगली गोष्ट कर. फोन आहे की खोका आहे? बॉस, कोण असेल? आपल्या बंगल्याजवळ गाडीचा आवाज येतोय. बघ बघ. बाकी आपण एक काम कर, त्याला अजून झोपेच्या खोल्यात ये आणि पाणी पाच पहिला. मी लाईट तरी बंद करतो. त्याला असा कोण येतोय म्हणायला? लाईट नाही येतो. बच्चा कुठे गेली? झालं झालं काय तुझं? नाही नाही, त्याला या कपाटात लपवूया. हे बाबा सांगता घ्या, उठ. अरे आता काही हल्ले किती झाला झालास? उठ. उघडते टाक्याला. आग लागू. त्याचा कोंडेल कपाळात टाकले. बापरे, किती धोका. किती ठिकाणी अरे अरे तू आमच्या घरातला माणूस येऊन करून दिला. शिवाय मी आणि प्रथम तिथे चक्कर टाकून गेलो होतो ना. किचनची सगळी तयारी करायची होती का म्हणून आम्ही आलो होतो. चला म्हटलं. तुम्ही खरोखर जेवण बनवणार आहात ना की उपाशी करावं लागेल? ए बस काय, तू बघत एक एक डिश कशी बनवत होते. हा रे, हायवे पर्यंत सोबत होता ना आपल्या. काकी फोन कर. नक्की सिगरेट साठी थांबला असेल. तुला ना असं वेगळं वाचणं येते का? वास? त्याचा कसला वास? अरे येतोय. अरे ते खूप दिवस घर बंद होतं ना म्हणून असेल कदाचित. तू एक काम कर ना, त्या कपाटून स्प्रे घेऊन ये ना. जरा वातावरण कसं छान पडेल. बरं, दिनेश रेशमाशी बोलणं झालं होतं ना तुझं? हो हो, काय बोलले होते ते? ती निघालीच होती आणि वाटेत दिनेशला पिकअप करून येते म्हणाली. येतीलच अच्छा. एवढ्यात. ठीक आहे. भागवत प्रथमेश, ते उठ आता. प्रथमेश उठ. जाऊ दे. गेली. घाबरले. प्रथमेश, शिल्पा, शिल्पा. प्रथमेश, प्रथमेश, ये उठ ना. ए, शिल्पा उठत नाहीये. शिल्पा, अरे तू तरी उठ ना. शिट, तू का घाबरवण्याचा तांत्या. ये प्रथमेश, अरे तू तरी उठ ना. बापरे, कोणाला फोन करू? कोणाला करू? प्रथमेश, शिल्पा, बापरे, मदत मागतो. पण कोणाची मदत मागू? शिल्पा,
उठा. बापरे, काय करायचं? मी पण बेशुद्ध पडून राहतो. हे डायस काय? याला म्हणायचं काम नाही. चूप. अरे बाबा, तो पडलेला माणूस आपला नाही आहे. आपला माणूस सेफ आहे. ओळखला? अरे तो अंधारात आला नाही काय? तोच तो. तो दुसरा नाही का तो कालाच्या ठेवाला? जरा प्रथमेश म्हणत होता. अरे हो, पण बाबांची कपाळात भेटायला दिसते काय? बघ रे बाबा, तिकडे बघ. आवा आवा झडपडत आई मला बघायला भेटत नाही की मला बघायचं आहे. ठेवतो मी दीदीच्या बाजूला एकटी ह्या काय बसून असं बस दिसताय काय ए इथे खाली बरा दादू इथे मांडीवर हे मामा लप लप त्याचा आवाज येतो वाटतं. भाईची मांडीवर अरे देव. काय रे? मेले मला घाबरवायला निघाला होतात ना. मी काय तुम्हाला आज ओळखत नाही. मला माहिती होतं तुम्हा दोघांचा नक्की काहीतरी प्लॅन असणार, म्हणून मी घाबरलेच नाही. चांगलीच घाबरली होतीस, कळलं ना? किती वेळ तरी उठवत होतो, बोंबलत होतो, आणि उठशील तर शपथ. आणि काय रे प्रथमेश, तू मला घाबरवायला निघाला होता? मला? अरे तुलाच नाही, तुम्हा दोघांनाही कसं घाबरवलं मी? आम्हाला पळताना बघून तू देखील पळाला. अरे ते तुम्हाला बुद्धावतो असं वाटावं म्हणून. ते राहू दे काय सांगतोय? आपण त्या दोघांनाही असंच घाबरवायचं? कोणाला? दिनेश रेशमाला? अरे रेशमा कसली घाबरते? हा, पण दिनेशला मात्र अटॅक येईल. रेशमाचा फोन असेल. किंवा अनिलचा फोन. आणि अरे अनिल मध्ये एक गमतीशीर प्रकार आहे, सांगतो तुम्हाला. हॅलो, कोण बोलतोय? अच्छा, रॉंग नंबर. कोणतरी बादशाह बोलतो. बरं ते जाऊ दे. आपण एक काम करूया, ते लोक यायच्या आधी ना सगळी किचनची तयारी करून टाकू. म्हणजे आल्या मोकळं डायरेक्ट सुरुवात. ओके, कॅसेट्स कुठे? शिल्पा 9 वाजता 9:30 पर्यंत मोकळं होऊन ना कसं छान पैकी एन्जॉय करायला सुरुवात करूया. तोपर्यंत ते दोघे पण येतीलच. चला 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 चला. हे का लागतात दोघे जण? अगं ते चोर आहे बादशाह वराडला तुम्ही केलं फोन करून बघतो. काय बाजार बसले नव्हतं तू इकडे. सत्यानाश. आता काय झालं? तुला बंद चायला फोन चार आहे. करायचं काय आता? बाजूला झाला ना इथून बस. तिच्या बामध्ये अरे, ह्याच्या भावाने फोन केला असेल. नको मग बांधा काय आपल्याला बसला करोडपतीमधून फोन येणार का रे? अमिताभ बच्चन का? हे अरे, तू फोन नंबर कसा कसा? तू पहिला बुद्धी आहे?
हा? बांधावर नको बसू. समजवतोय. अरे आपला माणूस तिकडनं फोन करायला लावत असतो. मूर्ख. आता काय झालं? हे विचारतोय, तुला काय झालंय? म्हणजे तू कोणत्या ट्रॅकवर बोलतोय का? अरे आजच्या भावाला हळू, ते ऐकतील. खुर्ची पण पडणार होती. बरोबर बोलला. आता मराठीत बोल. अरे ह्याच्या भावाला हा नंबर काढला कसा? आता बरोबर आहे तू. बरोबर आहे. कळलं कसं? तू मोबाईलवर केला असता तर ठीक आहे की नंबर कळतो. करेक्ट बॉस. अरे बुटक्या, आता फोन सुद्धा मॉडिफाय झालाय, डेव्हलप झालाय. आता टेलिफोनवर सुद्धा कळतं. समजला काय? होय ना? पुन्हा ट्राय कर. कर. तो चेहरा वाटतो तो बॉस केला. फोन वाजला. मग काय आता चार्जर घालू? हा बरं. तू कुठे जातोस आता? पाणी फक्त मिळते का? तुझ्या पाण्यामुळे ना घात होणार आहे. सारखं सारखं काय? अरे त्याला बोलू नको जायला. तू घरा घे ना. दे बाबा दे. काय ती एकदाच पुण्य कमव. तू फोन लावणार आहे. बंद करायला नाही का ते? हॅलो हॅलो. हॅलो. हा तुमचे अनिल साहेब आमच्या कब्जात आहे. अरे कोण अनिल साहेब? इथे कोणी अनिल नाही का? का वारंवार फोन करताय तुम्ही आम्हाला? सॉरी पुन्हा नंबर चुकला. काय बोलू आता? नंबर का सारखा चुकतो? त्या बुटक्या पुन्हा नंबर चुकला रे. अरे काय माणूस आहे तू? झटपट काम करायची वेळ कसल्या नंबरची बोलतोस रे? परत एकदा नंबर सांग ना माझ्या देवा. कशाला भाषण देतोय? सांग काय तू? लाव 101-5445. मी दुसऱ्या लावलेला. हॅलो हॅलो. बादशाह बोलतोय. हॅलो. अच्छा हा बादशाह आहे. काय कोण बोलतच नाही. आज त्या ह्याला फोन लावलेला पप्पांना माझ्या. हॅलो. काय होतं काय समजतच नाही. काय झालं? पूर्णच लागत नाही आहे. अरे तुम्ही त्या मायला पुन्हा ट्राय कर. हा. मी लागला. नीट बोल. तुझ्याकडे लक्ष देतो. हा. हॅलो. अरे कोणी काहीतरी बोला. बाबू लाग. अरे ऐक तर पुढे. अरे बाबा ऐकशील काय प्रथमेश? बोल काय बोलत असतो? अरे मी विचारलं दुकानदाराला पाव आहे क्या? तर भडकला ना तो. हा काय विचारलं त्याला? अरे मी विचारलं त्याला पाव आहे क्या? तो मला का बोलतो नाही तू क्या सिर पे खडा आहे. कसले गप मारतोय तू? मग काय करणार? बरं सागर, मला वाटतं आपण सुरुवात करायला हवी. हे म्हणजे तुम्ही आता दारू पिणार? मग काय 31 म्हणजे का तुला कोजर नाही वाटते दूध प्यायला? बरं एक काम करूया. पण सगळ्यांना येऊ दे ना. आपण नंतर सुरुवात करूया ना. अरे खरं तर आपण दोघेच पिणार. तो दिने म्हणजे ना थोडं पिरता एवढं पिणार. बरोबर. आपण करूया सुरुवात. चालेल सुरुवात करूया. हा. ही एवढी संपली कशी काय? अरे शिल्प्या पाठवली होती ती. राहू दे ना, आता नाटक कशाला करतो? हे म्हणजे तुला काय म्हणायचं मी पाहिलोय? अरे मग काय ती उडणार आहे? प्रथमेश तुला खरं मान्य करायला काय होतंय? आणि मी नाही घेतली. काय अरे पण ही प्यायला आणली होती. अरे तू खरं मान्य कर ना. म्हणजे तू माझ्यावर संशय घेतोय? संशय नाही, डायरेक्ट आरोप करतोय. हे बघ सागर, प्रथमेश तुला जर प्यायला आणलेली माहिती आहे ना, मग तू बोल ना की मी प्यायलो म्हणून. अरे मी नाही प्यायलो.
याला बोल ना. ओके दे, मी आपल्या हातूनच केक बनवून आणतो. बरं प्रथमेश, ते बाहेर ये ना आधी. तू बोलत राहा, मी ऐकतोय. अरे तू बाहेर ये रे, मला शायरी सुचली. अरे शायरीला ना डाक अशी फुलून भेटली पाहिजे. वा सागर, दारूचा वास येताच रोमॅन्टिक व्हायला लागलास तू. मग काय प्रथमेश, आलो रे. ज्यूस असेल ज्यूस असेल ना. साले हे लोक टळतील असं लवकर वाटत नाही रे. काय काय बोलतात ते विचारलं. आला बघ. वा, बोल, काय बोलत असतो? थंड थांबा, आधी चेअर्स करूया. काय चेस करूया? तू सगळा मूड घालवला या. अरे तू म्हणजे ना वेडाच वेडा. अरे मूड जमवण्यासाठी तर एवढा करतो आपण सर्व. चला चेअर्स. ओके येस. बोला. वा, मस्त वाटलं. काय बोलत असतो? मी तुला शायरी सांगत होतो. सांग बघूया. प्रकाशाच्या सूर्याभोवती. हे असं काय लागतंय? काय टाकलंस तू याच्यात? काही नाही ग, कमी चिड आहे म्हणून वाटतंय तसं. नक्की ना? हो सागर, तू बोल. हे मी आहे रे. हे ताजं ताजं ऐकण्यात त्याची मजा असते यार. काय फालतूगिरी चालली यार तुझी. बोल ना, आता आठवत घे. बोल, शायरी बोल. ठीक आहे. प्रकाशाच्या सूर्याभोवती सूर्य आमचा बोंबलतो. वा वा वा. प्रकाशाच्या सूर्याभोवती सूर्य आमचा बोंबलतो. वाट कशी पाहते तू, वाट कशी मी बघतो. हे बिच्छू आला. वाट कशी पाहतो मी, वाट कशी बघतो. वा वा, एक नंबर. आवडली? छान. थँक्यू. घेतली असती ना खाली. हे कुठे बोलवलं? बोल ना, बस. चेंडू आता. हे बघ. काय लागलं? सांग, सांग. हाय. इसका नाम हाय. है हाजिर. दे, गप रे. आलेले कप्तान. दारू प्यायला चालू केलं ना, त्याचं काय मला वाटत नाही. पण मला सोडून दारू प्यायला चालू केली ना, त्याचं मला वाईट वाटत नाही. गप रे. हा, सगळे मलाच गप्पा करा. घरी सुद्धा सगळे मलाच गप्पा करा. सॉरी बाबा, मलाच गप्पा करायचे. कॉलेजमध्ये जो दात पडके प्रोफेसर काढताना सॉरी ते सुद्धा मलाच क्लासमधून आउटलेट करायचे. त्यांना फोडलं मला आठवतं, शाळेत सुद्धा ना तुम्ही माझ्याच पाठीवर पट्टी ठेवून उभं करायचे. मला उभं करायचं ना, त्याचं नाही वाटत नाही. पण पाठीवर पट्टी ठेवायचं ना, त्याचं वाईट वाटतं. मग शिकवा. कसे ढसाढसा रडताय मग? रडताय ना रे? किती हसताय असं तुम्ही पण मावाच होता. तुम्ही हसताना रे, त्याचं काही वाटत नाही. पण काय काढून हसताना त्याचं वाईट वाटतं. तुम्ही आपला बा, नाही तर आपण असंच फेकून मारेन तुला. अरे जाऊ दे रे दिनेश. वेडी आहेत ती लोक. तू नको लक्ष देऊ त्यांच्याकडे. नाही ना, मला त्रास होतो त्याचं काही वाटत नाही. पण त्या दोघे वेड्या आहेत ना, त्यांचं वाईट वाटतं. ये गप रे. मला सांगा, तुम्हा दोघांना उशीर का झाला? ते तो सांगेल. मी आधी काहीतरी खाते. आणि इथे येताना किती त्रास होतो माहिती आहे? आणि शिवाय रेशमा किती जोरात गाडी चालवते. शेवटी ती मंदच पडली गाडी. मग तुम्ही आलात कसे? एसटी ना. शिवाय ती एसटीचा लांब तिकडे स्टॉपवर सोडते. तिथून इथं चालत यायला एकच पाऊल वाट.
एवढाच नाचणीच्या वेळात घाबरायला होता. सातपडत अंधारात आलो कसे तरी. शिल्पा रेशमा सोबत होती म्हणून बरं. एकटा असतो म्हणलं त्या दिवशी परत गेलो असतो सकाळी घरी. आणि चाचपण झाला त्याचं काय वाटत नाही रे मला. पण घाबरायला होता ना त्याचं काय दिल्या रे दिल्या. काय तुझी अवस्था? मी आणलाय आपल्या सर्वांसाठी ना लंच आणलाय. अरे रात्रीच्या जेवणाला डिनर म्हणतात आणि दुपारच्या जेवणाला लंच बोलतात. ही रात्र आहे. माहित आहे मला. ही ना जेवण सुद्धा दुपारचंच आहे. अरे आज ऑफिस मध्ये 31 साजरा झाला. सगळ्यांची पोट आहेत ना एकदम भरली होती. त्याच्यामध्ये हे वाया नको जायला म्हणून मी आणली तुमच्यासाठी. हे उरले सोडले ना. मला चालेल. ये. मला ना प्रचंड भूक लागली. मला पण चालेल. मला चांगला म्हणून चालेल भाऊ. हा. मी आपल्या सर्वांना तुमच्यासाठी पण आहे ना एक मस्त थंडा जेवण घेऊन येतो. हा म्हणजे तुम्ही आतापासूनच पिणार? अगं सुरुवात झाली सुद्धा त्यांची. मग काय सुरुवात करा ना. काय एवढेच काम धंदे का तुम्हाला? आणि हो मुद्दाम तुम्हाला दोघींसाठी ना बियर आणले बियर. तू प्यायलीस? नाही का मी पण नसलं काय पिणार. का बियर पिऊन बघायला काय हरकत आहे. बियर म्हणजे गव्हाचं पाणी. जवाचं पाणी? हा जवाचं पाणी. जसं मळ्यातलं पाणी, तळ्यातलं पाणी, नळातलं पाणी, गळ्यातलं पाणी, तसं जवाचं पाणी. कळलं? हो नदी तळ मळ एवढंच कळलं. साला पचला नाही. मला दिसत नाही नाहीच बिट्ट्या. पचला. बघितलं? आपण त्या इथं बस, इथं डोंगरात बस. बसायचं ते यांचा. अरे इथे बस. का? आजी आजी तिथे जा. द्यायला जातेस की काय? बाबू काका आला. तुला काहीतरी केलं पाहिजे. पैसा नाही मिळाला तर कसं करावं? बहिणीचं लग्न नाही होणार, बापाचं ऑपरेशन नाही होणार. मी तर रस्त्यावर येईन. मग काकाला बघितलंय. नाही बाबू, हा छान सोडता कामा नाही. आज काय झालं तरी चालेल, पण पैसा हाती लागलाच पाहिजे. पण हे टपकले ना ते एवढी काकाचे डोळे चमकतात बघ की. दाढी पूर्ण पाठी बसत नाही. पाठी टोकतात. डोकं काढा बाजूला मामे. दिसत नाही रे. मारा पकडा 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 कुठतरी पकडायला. मारा मारा पकडा. हा बघ काका. हात दुखला घ्यावं. बघू का? काम नाही इथून दिसतंय ना असं. इथून दिसतंय का खाली बस. अरे पायावर मुकून नामा व्यवस्थित पाय दुखतो. थांब बघ त्या तिथं पाठी बाई. तुम्ही हाय बाई. मला वाटतं कोण घुसला घरामध्ये? हा? पाय शशिकांत. दुखतो असा खाली तुमचं. तुम्ही ऐकाय? शशिकांत खबर नव्हतं. अरे, तू तर इकडे बस. पाय दुखतो, पायावर बसतो. हे बाजू आहेत ना. चला, एक तासभर झाला. त्याला खुर्चीत बसवा द्यायचं. पार्टी की काय? हा? हो हो, पार्टी पार्टी. मग काल का नाही फोन केला होता? हा? अरे बापरे, 8 दिवस झालाय फोन बंद आहे. हा? फोन बंद आहे? होय, फोन तर चालू होता मगाशी. झाला असं चालू. हा? अच्छा अच्छा, कंप्लेंट केली असेल तुम्ही? नाही नाही, कंप्लेंट बिप्लेंट काय नाही. नाही म्हणजे बरं ते जाऊ दे. बाहेर मगाशी कोण ओरडत होतं, जोर जोरात भांडत होतं, काय चाललंय? कुणी नाही, कुत्री बित्री भुकली असतील. त्यानंतर काय? हा? कुत्री नाही, माणसं माणसं माणसं. छान. हे कसं काय शक्य आहे?
कसं काय शक्य म्हणजे तुम्ही भांडत नव्हती माणसं माणसं विचार तुम्ही भांडत होती माणसं हा हो साहेब गावठी लावल्यावर कुणाला कळते कोण भुंकते का कोण भांडते तुमच्याशी बोलण्यात ना काही अर्थ नाही रागावू नका हो साहेब त्याचं काय हे आहे? वाचू नको हा खाली 4 लोक भांडत होती आणि त्यातलाच एक माणूस तिकडे धावत पळत आला बघतो तर काय बंगल्यातला दिवा चालू म्हणून म्हटलं चोर हिता आला की काय आणि म्हणून हा सुरा त्यांना काय झालं अचानक त्यांना जाऊ दे पण हा सुरा कशाला होय सुरा म्हणजे आज या बंगल्यामध्ये आलेला चोर हा सापडला पाहिजे आणि त्याच्यासाठी हा सुरा समजला हा मग पण भांडत होती आज इकडे पण आलंय आज हा सुरा वगायला मला कोंबडं कापावं लागेल का हा? का म्हणजे हा सुऱ्याला रगात लागलं पाहिजे हा? सुऱ्याला रगात लागलंच पाहिजे समजलं का वाढ काय पुन्हा भांडणाचं काय सांगत होता तुम्ही भांडण तर राहू द्या होय आज ह्या सुऱ्याला रगात लागलं पाहिजे त्याच्याशिवाय काय पुढची हालचाल होणार नाही हा? आणि हे समजा तुमचा मित्र का हा? हो हे आमचे मित्र हा. मग चला या सूर्याला रगात लागण्यासाठी आपल्याला कोंबडं कापावं लागेल आणि तुमची पण सोय होईल चिकनची हा? ठीक आहे हे बाटल फेकून दे ना समजलं का तुम्ही आलात ना आम्ही घाबरलो एकदम घाबरलं म्हणजे या बंगल्यामध्ये मी इथं शिलेदार असताना तुम्ही घाबरणार नाही तर काय हा? समजलं का आणि त्या भांडणाचं म्हणालात ना याद राखा या ठिकाणी तुम्ही समजून सांभाळून राहा हा बंगला लई चित्र आहे या बंगल्यामध्ये कधी कुठे काय होईल सांगता येणार नाही हं? आणि हो बिना ओळखीच्या माणसाला इथं जेव देऊ नका आणि दरवाजा पण उघडू नका आणि तो गच्चीचा दरवाजा नीट लावून घ्या समजलं का प्रतापराव म्हणायचं समजलं का हो आजपर्यंत आपल्याला या प्रतापराव नावानं ओळखलं जात आहे एवढं सर्वांनी ध्यानात घ्या समजलं आणि याद राखा कोणी बी या बंगल्याच्या बाहेर अनोळखी माणसाला घरात घेऊ नका रगात लागलेच पाहिजे सूर्याला रगात लागलेच पाहिजे सांगतो मी कडक मारले इथं आलो हात लागू झाला वाटत नाही हात दुखत होते इथं ना. आलो ना कसं वाईट वाटतं भीती वाटते ये गबरे
रे सगळ्या मुलं सत्यानाश करू बघ. आपण इथे तुम्ही एन्जॉय करायला जमलोय ना. अरे पण ते प्रतापराव असं का म्हणाले दार उघडू नका काय भानगडी चालल्यात म्हणून जाऊ दे. अरे पण तुला दिसेल कसं तू वरती उठ ना. ए, झोपू दे त्याला. झोप पप्पा. काय करायचं? तिकडे राहिलास काय? ते आणलंस काय आणलं? बघत नाही काय नाही चाललंय. हे करीत नाही. काय नाही. अरे मुद्दा. अरे पागल आहेस काय? त्यांनी बघितलं तर तू मारणारच मला वाटतं. तर तू येणारच काय रे? माणूस न खाऊन मरतो. खाऊन मरत नाही. हा? जरा तू बघितलं तर. अरे ते लोक बी आज जात नाही. त्याला जेवायला तर आज जातील ना. काय करू समजत नाही. दे एवढं तरी खातो. तोपर्यंत नंबर पाठ करू. काय तो नंबर होता? चांगला पाठ करून ठेव. काय नंबर काय होता? हा? काय बोलतो काय? काय बोलतो काय? काय बोलतो काय? ए तू काय म्हणाला होतास रे तुझ्या साहेबांच्या मेहण्याबद्दल? हा बरोबर. अरे माझ्या साहेबांचा मेवणा ना एक गमतीची सकड आहे. आपल्या पार्टीबद्दल सहज साहेबांना बोललो होतो तर ते मारेल लागलं ना. माझ्या साहेबांच्या मेवण्याला घेऊन जा. अरे मग आणायचा ना. हो आपल्यालाही टाइमपास झाला तसा आल्याचा. आणि शिवी का देतोस विचारायला. अरे शिवी नाही रे. चाला म्हणजे मेवणा. ये काय घेऊन येतं त्याला? हा काही कमी आहे त्याला घेऊन यायचा? अरे सारखे फोन येत होते मला त्याला घेऊन जा म्हणून. पण फोनच अटेंड केला नाही नंतर. नको म्हटलं उगाच झंझट. अरे एक नंबरचा शामूळ आयटम आहे. शामूळ. अरे पण त्याच्याकडे इथला ऍड्रेस आहे का? हो ना द्यावा लागला. आणि तो टपकला म्हणजे टप्पू दे पण आपण टाईट झाल्यावर तपास बनाव. बाजू त्याला उरले सोडलेली. ए काय टप्पू दे? आपलं प्रमोशन नाही झालं अजून. साहेबांच्या हातात आहे सगळं. या पार्टी बद्दल सांगितलं ना तर माझं प्रमोशन पण गेलं आणि सगळ्यात गेलं. नाही येणार आहे तो. चांगलो आहे ना. अरे हाच बघ ती रेशमा होती म्हणून हा इथपर्यंत पोहोचला. सांगते सारखे मला टोमणे मारू नको हा. मला टोमण्या मारायचं का वाटत नाही हा. पण माझ्या माताला अजून मारून घेऊन येतो. ते माझा पण आला. मी नाही चल. अरे आण ना. मी नाही दे भावाचं ते कोणाचं फोन असेल? अरे त्या फोनला काय एवढे घाबरते? थांब मी बघते. हॅलो हॅलो कोण बोलतंय? हॅलो हे फोन ठेव ठेव. रिसिव्हर बाजूला कोणतं पाहिजे? फोन बंद आहे यार. त्यांचा फोन असला अरे बोललं तर काहीच नाही. अरे पोरीचा आवाज ऐकल्यावर काय बोलला तू? हो रे मग आता काय करायचं? आता काय करायचं? भजन आम्ही जातो आमच्या काय वर खाली. काय करतात ठेवलेले याचं काहीतरी बघ ना. मसालदार माझ्यासाठी पण घेऊन जायचं. काही नाही रे. ही मला आता आठवण आहे. काय गं? अरे ती होती ना ती. होती तीच रे कॉलेज मध्ये हे तर. बहिणीबद्दल बोलतोय तर. हो रे पण संपलं सगळं. हा? बायको आता कुठे ती यायची फ्री आहे? शोधा हा? म्हणजे काय झालं? काही नाही रे. ती फॅशन डिझाईनच्या कोर्सला जायला लागली हा आणि तिला कोणतरी भेटला. अरे नाही रे. ती म्हणाली मी तिच्या कपड्यांना मॅच होत नाही जरा ऑड कॉम्बिनेशन आहे म्हणून. अच्छा म्हणून तू गम्मे रम. हो रे पण रोज नाही. अच्छा अरे या मुलीना अशाच असतात. सुरुवातीला ऋतिक करतात. प्रेमात पडलात ना की सामान करून सोडतात.
अरे क्वचितच तो आता अजय देवगण होतो. 100 पुरुष एकत्र राहू शकतात, पण 2 स्त्रिया अजिबात नाही. ए, त्याचं जाऊ दे रे. तू बोल. हा कोण? हो पण हे तर हो रे. का? कारण आता तिला मी जरा ऑड कॉम्बिनेशन वाटतंय. होय, ती म्हणाली की मी तिला मॅच होत आणि हो, मी एकदा एका अशा प्रवासामध्ये ना एका अशा बेटावरती जाऊन पोहोचलो होतो ज्या ठिकाणी जंगली स्त्रिया राहत होत्या. हा, आणि आश्चर्य म्हणजे त्यापैकी एकाही स्त्रीला जीव नव्हती. काय बोलतो? हो. जीव नव्हती? मध्ये मुलांच्या मुखात अरे बाबा, त्यांना जीभ नव्हती, त्यांना बोलता येत नव्हतं म्हणून तर जंगली झाले होते ना. बस हा बस. आता आम्हा दोघींसोबत ना तुम्ही स्त्री जातीची बदनामी करताय. एक काम कर ना, मागे बघ ना. तुझ्या पुढे नाही ग, मागे बदनामी करतो. तुमचे हे फालतू पाठ नको आणि तुझे फालतू जोक सुद्धा. मला जे वाटलं, अनुभवलं त्याप्रमाणे बोललो मी. तुला एवढं चिडण्याचं कारण काय? पण बोलण्यात काहीतरी तथ्य असायला हवं ना. एक्झॅक्टली. सत्य काय माहित आहे तुला? उगाच अंदाजे अंदाज बांधू नकोस. हे बघ, मी अंदाजे अंदाज बांधत नाही. हे तर भेटली होती मला. तुझ्याबद्दलचा सगळा राग घृणा तिने माझ्यासमोर डसाडसा रडत व्यक्त केला. तुम्हा दोघांना मुलींची मनं कधीच कळणार नाही. आधी सूर्य चंद्र तोडून आणायची वचनं द्यायची आणि अंगाशी आलं की झटकून द्यायचं. हे तर घृणाच करू शकते रे तुझ्याबद्दल. हू केअर्स? काय बोललास? हू केअर्स? एवढी माज कसला मिजाज चढलाय रे तुला? जा, मोठी आली मला सांगणारी. अरे प्रेम केलं मी, एकत्र फिरलो, पिक्चर बघितले. कोणाच्या जीवावरती? बापाच्याच ना. अरे माज म्हणे माज. अरे माज आता नव्हता, तेव्हा होता बापाच्या पैशाचा. पण सत्य आहे, पैशाशिवाय प्रेम करता येत नाही. आणि हे मला आमच्या बिझनेस मध्ये मोठा लॉस झाल्यावरती कळालं. अरे राहतं घर विकून कसे बसे सावरलो. आता जिथे राहतो तशीच चाळ हेक्टरच्या घरासमोर आहे. हा, पण माझ्याकडे कोणता दुसरा संधी वाटत नव्हता. ही शिल्पा सुद्धा मलाच दोष देते. दे मलाही तेच हवं होतं. सध्याच्या असाच्या परिस्थितीत मी तिला सुखी ठेवू शकलो नसतो. याचा अर्थ असा नाही की मी हरलो. ही सध्याची कॉम्पिटिशन त्या खेळत चांगल्या परिस्थितीत वाढलेली. तिला नेहमीच कॉम्प्रोमाइज करावं लागलं या परिस्थितीत. आणि म्हणूनच मी तिच्यापासून वेगळं होण्यासाठी हा असा वागलो. अरे पण तुझं काय? अरे, आता निदान ज्याच्यासोबत लग्न होईल ना तो तरी सुखात ठेवेल तिला, याचं समाधान आहे. पण तुमचं प्रेम होतं ना, मग ती राहिली असती की तुझ्या बरोबर अशाही परिस्थितीत? तिने माझ्यासाठी दुःखात का राहावं? प्रेमाने पोट भरत नाही शिल्पा. पूर्वी ठीक होत, आता दोघांनी कमावलं तरी कमी पडते. त्यात तर हे मला शून्यातून उभं राहायचे, त्यात ती का बरटली जावी? शिल्पा, मला एक प्रॉमिस कर, याबद्दल तू हेतलला काही सांगणार नाही. प्लीज, आय से प्लीज. अरे पण तुझं काय रे? माझं काय? फक्त पैसा कमवायचा आणि गेलेलं वैभव परत मिळवायचं, तेही लवकरात लवकर, अगदी कोणत्याही मार्गाने. पण हे तू हेतलला बरोबर घेऊनही करू शकतोस की? मी म्हटलं कोणत्याही मार्गाने. मग तो चोरीचा असेल, खंडणीचा असेल आणि गरज पडली तर खुनाचा सुद्धा. रमेश, तुझं डोकं टिकवणार आहे का? अरे त्याला दारूचा अजूनही फोड देऊ नका. आता काय तर कोणातरी नरडीचा फोड नक्की येईल. हे चुप रे. रमेश, काय बोलतोय? आणि फोन करून काय म्हणजे काय मिळवणार आहे तू?
अजून आपल्याला अजून मला सर्व घाबरतील. मी भाई बनेन भाई. आणि गं, प्रथमेश, हे बघ, जर तू चाकूने वगैरे फोन केलास ना झोपे तर रक्त येईल आणि मला मळमळ आहे. मला मळमळायचं काही वाटत नाही रे. पण रक्त बघितलं ना की नुसतं प्रथमेश, मी काय म्हणते ऐक माझं. या सगळ्यात काही नाही होणार आहे अरे. आता कुणालाच काही बोलायची गरज नाही. प्रथमेश तो चाकू ठेवा आधी पहिला. तो चाकू ठेवा आधी पहिला. ए शिल्पा, ए तू तरी समजाव ना त्याला. बघून घ्या तुम्ही तुमचं. ये शिल्पाला कशाला बोलतो? काढ ना. हे बघून ती बेशुद्ध पडली तर तिला सांभाळायचं की याला सांभाळायचं? प्रथमेश, तो चाकू ठेवली. आम्ही काय म्हणतो ते ऐक तरी. बोला. कोणाचा फोन करू ज्यानं माझा फायदा होईल? ये फोन करून काय फायदा होणार तुझा? चाकू ठेव का खाली. सर्व मला घाबरतील. मी मोठा बाई बनेन. तू ये तू बाबा चाकू ठेव ना खाली. चाकू ठेव. अरे देव ना रे, माझ्या खरोखर मला रक्त बघून बरोबर आहे. काय झालं? अरे केवढे घाबरलात तुम्ही? पागल आहे का? ते घाबरलं काय तर काय? चाकू घेऊन खरंच रे, काहीतरी आठवणीत राहावं म्हणून. म्हणजे तो ड्रामा केला. खरंच रे. हे बरं, 12 वाजायला 5 मिनिटं कार्तिक. बाकी आहेत. आपण आता सेलिब्रेशन करून घेऊयात का? हो, नवीन पॅक भरू. गत वर्षाला टाटा करू. तर या वर्षात तरी मला होईल काहीतरी. बघतो सागर, गाणं गाव ना. आवडे छान. व्हेरी गुड. मी नवे नवे गीत हे मनाचे, धडकन नवी छेडूया. नवे नवे गीत हे मनाचे, धडकन नवी छेडूया. जिंदगीला नव्याने देऊ शेवटच्या स्वप्नात. कभी मनमानिया, कोई सी बदमाशिया, तेरी मेरी यारियां. कभी मनमानिया, कोई सी बदमाशिया, तेरी मेरी यारियां. काय चालू तुझं? म्युझिक कोणी बंद केला? आता मी लाईटला बंद करतो. लाईट नको बंद करू, लाईट नको बंद काय करू. करतोय? मला भीती वाटते लाईट बंद केली का. मग काय मेणबत्ती शोधते? नाही, मग टॉर्च आणते. हे जाऊ दे, तिला वाटते मला बोलते. हे टॉर्च कुठे आहे? अगं बघ ना, शोध ना, तिथेच असेल कुठेतरी. अरे नाहीये. अगं दुसऱ्या कपाटात बघ. हे नाहीये टॉर्च. असं कसं? अरे ना, बघ ना तिथे. अरे सागर, ए सागर, मी काय म्हणते ती बघ ना, मला कळत नाही. हे कुठे आहे यार? कोण- अरे असे तिथेच तेवढा होता ना. लाईट नका बंद करू हा, मला भीती वाटते. थांबा.
काय दिसलं ते का असणार दिसतंय ना नाही आपलं काहीतरी तिथं काहीतरी होतं मी बघितलं तिच्या अंगावर काहीतरी पडला होता हे काय दिसलं तुला हे बघ काय दिसलं तुला ते? नाही काहीतरी होतं अरे काय होतं पडल्यासारखं काय होतं ते गेलं कुठे आणि जर होतं तर जाणार कुठे आहे काहीतरीच बोलतो तू थांबा ती शुद्धीवर येते गेल्यावर ते तिच्यापासून लांब उभे राहा गर्दी करू नका तिथं नाही तर आपल्याला बघू ना की पुन्हा बेशिस्त पाडायची हा वारा घातला. काय 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 झालं अरे तो माणूस कोण तो माणूस तो कपाटात प्रेत होता काय हो ए, काहीतरी काय बोलतो तू अरे नाही होतं ये शिल्पा पास झाला असेल तुला नाही अरे पास नाही झाला मी बघितलं होतं मी तरी बोलत होतो तिच्या अंगावर काहीतरी पडलं होतं येत होतं ते. अरे, नको रे बाबा काय बोलतोय शिल्पा ऐक माझं तुला भास झालाय अगं काही असतं तर दिसलं नसतं का आणि जाणार कुठे येते बघ ना तू एक काम कर तू तू आराम कर हा इकडे ये. डोळे मिट जरा आणि शांतपणे पडून जा. माझा ऐका आपण निघूया इथून ये. तू एक शब्द जरी बोललास ना तर मारेल हा तुला सांगतोय ओके मी आपले ग्लास भरून आणतो पण पार्टीला परत चालू ए मी पण येते काही घातले करून 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 मी पण येतो. ये तर 2 मिनिटं बस ना पुढे घे मी आलो पुढे घे तर तरी मी याला दाखवतो येतोय? हो, येतो. मग एक काम कर तू जाऊन ये मी 2 मिनिटं बसतो हा, मी जातो. त्याला मला तेच भीती होती तिला तर नाव उचलून आणली मी पण आता लपवलेच कुठे कुठं जोरानं बोल पण त्याला तिकडेच ठेवायचं काय राहू दे तिथं नको आणि त्याला दिसायला तो त्याचा लपूया त्याला हा दुसरीकडे कुठे लपवू परत कपाटात त्या बाहेर लपव ठीक आहे ते लोक लवकर जातील काय उपयोग नशीब आहे या दोघांच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवला नाही ते मी मगापासून वाद करतोय तुझा घाबरत कोणी एकसारखं का बघतोयस रे प्रेम बिम झालं की काय तुला सांगू का आपण जेव्हा पण लग्न करणार ना आजच्या पुढे लग्न करणार या अशा घाबरत घाबरत नाही आता फटाका दिसला कोण सोबत तिथेच नाही काय बाबा ती कुठे तू कुठे ती केवढी तू केवढा तिच्यासमोर आपण उत्पन्न होऊ शकत नाही ना म्हणून नाही तर ना राहू दे लग तू बघ तिकडे काय चाललंय जास्त काय मला तर खूप दिवसापासून मला फक्त एक सांगायचंय झोपली पण हिंमतच होत नाही खरोखर असं वाटतं सांगून टाकावं पण घडतच होत नाही. खरं तर तुझ्या मनात काय आहे ते कळलं असतं ना तर एकदम सोपं झालं. पुष्पा, खरं सांगू मला खूप आवडतं अगदी कॉलेज पासून घेऊन जायचं तुला लपून लपून पाहता यावं
खिडकीत आहे बॅटी जवळ. म्हणून मी कॅन्टीन मध्ये पार्टी देतो. खिडकीत आहे खिडकीत बॅटी जवळ. ए अगं हे झोपलाय तो तुझ्या शेजारी बसायचं. याला घेऊन जाऊ झोपलाय तो. जाऊ नको घरीच चाललाय का? आपण एकदा पिकनिकला गेलो होतो. तुझी बॅग भरली होती मी. मला सगळे चिडवायचे हे जाऊ दे गोल्या. पण मला बरं वाटायचं. मला एक गोष्ट सांग, बोलू नका कुठे जाऊ. तू जशी मला आवडते माझा तसाच मी तुला आवडतो का ग? स्टेफन, कसे कसे बोलायचे असे कसे बोलायचे न बोलता आता तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता रोज तुला जपायचे रे आता सांग जरा असे कसे लपायचे हे आता मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा रेशमी दुआ मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा रेशमी पुढे गेले तिकडले अगं मी आहे. तो माणूस. कोण माणूस? अरे तू तिथे आहे कोणतरी. कोणी नाहीये. अरे सागर, तू तरी विश्वास ठेव ना माझ्यावर. सागर, आपण या दोघांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे. दिल्यावर इकडे थांबायलाच तयार नाहीये. हो, मला पण असंच वाटतं. हे बघ, तू नाही म्हणत इथे प्रेम होतं, पण चोर नसेल कशावरून? चोर? नाही तो उगाच की. काय मी गादी आणतो. हे गादी कशाला? अरे हिच्यामध्ये गादी कोंडावली हा. वारंवार बेशुद्ध पडले तर लागणार नाही तिला. हे चूप रे बाबा. प्रथमेश, इथे कोणीतरी आहे नक्की. आपण याचा शोध घेतलाच पाहिजे. एक काम करूया, आपण शोधूया. चला मी पण येते. चला. म्हणजे आम्ही दोघांनी थांबायचं इथे. अरे बाबा, आम्ही घरातल्या घरात शोधतोय. घाबरते कशाला? बसा इथं बघतो. प्रथमेश, चल रे. आधी सगळे दरवाजे बंद करूया आणि मग शोधूया. म्हणजे कोण यायला नको. चल, तू दरवाजा बंद कर. श्वास रोखून बस. हे बोलू पण नको ना. सापडलो तर कचरा होणार. हे सापडलं तर चूप नाही बसायचं. बोलवायचं. अरे 5 आहेत ते 5. अरे त्या 2 पोरी आणि हा एक म्यांग घातलेला काय मँगड नाकातून बोल. पळा घाबरला
बिचाराच्या जीवाच्या पोलिसाला फोन करतो. हा बघ ना पोलिसांना फोन करतोय. ए अरे येडायस का? थांब थांब. हा मेले नाहीये, जिवंत आहे. हो बघ ना. हो येस, हा मेलेला नाहीये. अरे पण हा कोण आणि इथे आला कधी आणि कसा? काय कळत आहे, सगळं गोळ आहे. हे पाणी घेऊन त्याला शुद्ध करून टाक. उठक्या, 12 वाजले. आता तिथं काय अंडा खायला वाजले. अरे, किती 12 वाजले. अंधार झाला तेव्हा नाही गेला. सगळं काम चौपट. काहीतरी केलं पाहिजे. मी आता आपण खटकावं का इथून? हाय. त्याला शुद्धीवर काय येत नाहीये. इतकं पाणी होतं तरी सुद्धा. हो, बघ ना. आता काय करायचं? बापरे. आपण निघून यायचो. ए, तू ग का? ही एक शब्द जरी बोलला का टेरेसवर बांधून टाकला. एवढं करून पण तो उठत का नाही रे? किती कपीच्या गोळ्या दिल्यास त्याला? काय तो म्हणतोय? नको शुद्धीवर यायला तू. राहू दे. तसंच राहू दे. हॅलो बादशाह, हा बादशाह बोलतो. आमच्या भावाला किडनॅप करून ठेवला तुम्ही. आम्ही ती रक्कम द्यायला तयार आहोत, पण एका अटीवर. हॅलो 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 ऐकू येत आहे? शिट! काय झालं? काय झालं? अरे या माणसाला बादशाह नावाच्या माणसाने किडनॅप करून ठेवलंय. काय? माय गॉड. अरे हे किडनॅपिंगचं प्रकरण आहे की काय? हो ना. ए बाबा, तुम्ही ते हेराफेरी पिक्चर सारखा विचार करू नका. तो सिनेमा होता. ए, तू बसा. पण सागर, आपण इथे सर्वजण आहोत, त्यामुळे जर साहजिकच सापडलो तर हे सगळं आपल्यावरती आहे ना. नाही, ए, काय नाही. डेफिनेटली आपल्यावरती देणार. अरे पण आता आपण करायचं काय? बापरे. याला कुठे ना नेऊन टाकून द्यायचा. ए, चुप रे बाबा. अरे मला आपल्यावर देऊन त्याचं काय वाटत नाही ते. पण आपण जेलमध्ये जाऊ ना तेव्हा तर चुप रे बाबा. सागर, हा मृत्यूदे करेक्ट आहे. काय? हे जर प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं, हा? ते जर इथं आले तर काही आपली धडकत नाही. अरे म्हणजे काय करायचं आता? आपण याला नेऊन कुठेतरी दुसरीकडे टाकून येऊया. अरे बादशाह नावाच्या माणसाने ह्याला इथे किडनॅप करून ठेवलंय. तर म्हणजे नॅचरली तोही इथेच असणार. हाय ग. नाही, नाही, अजिबात नाही. म्हणजे आपण इथं आलं हे पाहून त्याच्या लक्षात आलं असेल की त्याचा प्लॅन चौपट झालाय, म्हणून तो इथून पळाला असेल. अरे बाय गॉड. अरे चर्चा करू नका, याचा काहीतरी करा. यस, हा काही केल्या उठत नाहीये. हा बेशुद्ध आणि गेला तरी कोणाला काही करणार नाही. किडनॅपिंग सोबतच पुन्हा पण आळ येईल आपल्यावरती. बापरे. म्हणजे काय करायचं आता? याला नेऊन दुसरीकडे टाकूया. आपण दोघे बाईक वरती निघूया. याला मध्ये घेऊन लांब कुठेतरी दुसरीकडे टाकून येऊ. ये, काय बोलतो तू? खरं? चल. थांब, मी त्याला काहीतरी बाजार घेऊन येतो. लवकर. बाबू काय करायचं? मला तर काय करतच नाहीये. आज देव पण आपल्या पाठीशी नाही हेच खरं. दाखवून काय देत काका बघ काका बघ काका जगाला किती दाखवलं.
कसं होऊ दे. ए बाबा याच्याबद्दल विचारलं तर काय करणार होतो आपण? ह्याला लपवायचं कापून सांग. ए बाबा याला लपवलं. हे पोलीस आहेत आणि समजा लपून या घराची गट्टी येते आणि इकडे सापडला तर काय करू ते आपण? मला तर भीती वाटते. बापरे. आयडिया. आपण एक काम करू, त्यांना सांगू हा आमचा मित्र आहे म्हणून, आणि जास्त झाल्यामुळे त्याची अवस्था झाली आहे. एक्झॅक्टली. तसं पण तुझ्या साहेबांचा मेवणा अनिल तो इथे येणार होता ना, हा तोय असं म्हणून सांगूयात. हो, गुड आयडिया. हो, लवकर काय ते कर. जर आणखी आपण उशीर केला तर संशयाला अजून जागा उरेल. बापरे. उघडू दरवाजा? हो हो. उघड. नक्की? हो. लक्ष. मी आयची पवार. नमस्कार पवार साहेब. नाही, त्यांचा स्टुडंट आळगावकर. नमस्कार आळगावकर साहेब. त्यांचा ज्युनियर शांत बडके. मी शांत बडके. नमस्कार बडके साहेब. बडके श्याम तनप्पा बडके. मी एका बदमाशीच्या मागावर आहे. अरे मी सांगत होतो आपण नको थांबूया इथं, आपण जाऊया. चूप रे. खोटा बोलू नका येऊ इथे, दारू नका पिऊ. चूप रे. रेश्मा याला आत घेऊन जा. हा थांबा. इकडे रे, इकडे. तुमची आणि तरी सांगून पण आलोय. सॉरी सॉरी साहेब, हा थोडा घाबरटच आहे. नमस्कार, मी रेश्मा आणि आम्ही सगळे एकाच कॉलेजमध्ये होतो. आणि मी दिनेश. मी प्रथमेश. मी शिल्पा. तू कोण रे? तू कोण? मी सागर. हा माझ्या साहेबांचा मेवणा अनिल. अनिल म्हणजे जरा जास्त म्हणजे थोडास. ठीक आहे, ठीक आहे. हा. घाबरण्याचं काही कारण नाही. मी एका बदमाशीच्या मागावर आहे. इकडे येताना दिसला तो. बाय द वे, तुम्हाला हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. काय रे, किती पियाले हा? झेपत नाही तर पिता कशाला रे? हेच सांगतो मी सगळ्यांना. बरं बरं, आता त्याला आराम करू द्या. येतो मी. या तिघांना पोची केली असते आता. हा ना, किती घाबरवला आम्हाला सगळ्यांना. बघ काय. मी सांगतो तरी आपण घरी जाऊया. अरे काय घरी जाऊया? अरे तू बदमाश इथेच आहे म्हणाले, आपल्याच घरात लपला नसेल कशावरून? गप्पा बसा. सागर, हा एवढी नेमकी कसली बडबड करत होता रे का? देव जाणे याला लपवण्याचा आपण प्लॅन केला ना, म्हणून बरं झालं. नाहीतर हे माय गॉड, हा इथे नाहीये. काय? बाय. हा. अरे कुठे अरे गेला? इथेच तर ठेवलं होतं आपण. हा. काय झालं? मला काय वाटतं माहितीये, आपण ना याला लपवण्यापेक्षा त्याला लपवायला पाहिजे होता. या तिला लपवायला पाहिजे होता. अरे काय गप्पा. तेव्हा मला आठवतं, मला आठवतात क्रिकेटच्या टीममध्ये घेतात 13 खेळाडू ठेवतात.
घरी येतात चहा पाण्याला ठेवतात. पिकनिकला गेलो ना तरी सामान बरोबर मला ठेवतात. तुम्ही सामान पण ठेवता त्याचं काय वाटत नाही रे, पण हा मालमत्ताला त्याचं वाईट वाटत. ये चुप कर तुझा पुरा. बाय गॉड, अरे हा पोलीस इथे टोपी विसरून गेलाय. आता काय करायचं? आपण निघूया इथून. चुप राहा. प्रथमेश काहीतरी विचार कर यार. ओके जा, तुम्ही नवीन केक भरून घेऊन या, तोपर्यंत मी विचार करतो. दिनेश तू जा रे. ठीक आहे, मी जातो. मी नाही मानणार, आता मी कोणाला घाबरणार नाही. हे प्रथमेश, ह्याला जाऊ दे. आपण एक काम करूया, त्याला शोधूया. कुठल्या अवस्थेत असेल का माहित नाही. हा, पण एक गोष्ट नक्की आहे, या बंगल्याच्या बाहेर तर नक्की गेला नसेल तो. येते हा चल. प्रोग्राम चौपट झाला नाही बुटक्या, काहीतरी केलं पाहिजे. आज मान खाल्ला ना तरी पण काही घडत नाही, पण पैसा हाती लागला पाहिजे. अरे पैशाचं जाऊ दे, जीव बघायला म्हणाय कशी ते पण हाय रे, पण अशी फकीराची जिंदगी जगण्यापेक्षा ना जे व्हायचं आहे ते होऊन जाऊ दे. आईला एक चान्स भेटला ना त्याला घेऊन पळून जाऊ. हा रे, पण बाहेर आता पोलीस पण आहे, त्यांच्या हाती लागलो तर 6 वर्ष तरी आत जावं लागेल. हा नाही रे 3, नाही रे 6, अरे 3 नाही रे 6. तू राय तिकडे. बाबा हे मजबूत दारू प्यायला. घेतो. हो, आता भरपूर दारू प्यायलाय. अधिक वाद तुझ्या तोंडाचा येत असेल. त्याच्या अंगावर दारू मिळतो. अरे पण कशाला वाटलीस त्याच्या अंगावर? ती म्हणजे पडली रे, तू पण ना शुद्धीवर येत नाहीये. हो, काय करायचं? मी पाणी घेऊन का? हो प्लीज. तुम्ही घाबरू नका. कोण तुम्ही? आणि तुमचं नाव काय? हे बघा तुम्ही सेफ. लाईट काय? लाईट कोण बोला? अरे मग कसं काय लोणचं बनणार आहेस का? आणि काय मी बघतो. सांग तिकडे. अरे शिल्प परत पडली यार. कोण आहे? कोण मारते? कोण? हा पुन्हा इथे आले. अरे काय चाललंय? इथे ठेवला होता आपण त्याला. सगळा गोंधळ लाईट लावायची किती घाई केली. हा किती वाट बघितली. अरे त्याला झोपेची गोळी द्यायची, पाणी पाजायचं आणि परत त्याला खुर्चीवर बसवायचं. तुझी टाळी ऐकू आली आणि तसाच पळून आलो मी त्याला टाकून. उचलायला आलो होतो ना मी, मेहरबानी केली. तुझाच आता पडला बघ. हा इथेच आहे. कुठे? हा काय उचलायला. काय चाललंय?
मिळाला होता तो शामू आहे येणार नाही आला की नाही बघ पण हा आला कधी? निश्चितच भीतीमुळे आपल्या आधी आला असेल. म्हणजे सागर मगाशी तू म्हणालास की दारू पण प्यायला तर हा प्यायला तर पण मी काय म्हणतो हा आज आलाच कसा त्याच्याकडे चावी होती नाही मग काहीच कळत नाही. अरे आणि मगाशी तू म्हणालास ते फोनवरती काहीतरी किडनॅपिंगचं प्रकरण आहे, ते सगळं काय आहे? सगळा गोळ आहे काय कळायला मार्ग नाही. आयडिया, तू एक काम कर ना, तुझ्या साहेबांना फोन लाव हा. आणि विचार आणि निघाला का म्हणून. ते जर हो म्हणाले तर सगळेच प्रश्न मिटतील. गुड आयडिया. पण ह्या टायमिंगला फोन करू? अरे आता आजच्या दिवशी कोणी लवकर झोपणार आहे का? आणि लगेच विश करून टाकणार हो तर. ठीक आहे करतो फोन. हॅलो साहेब नमस्कार. नमस्कार. हॅपी न्यू इयर साहेब. हॅपी न्यू इयर. अरे बरे अनिल लीट पोहोचला का तिकडे? हॅलो अनिल लीट पोहोचला का तिकडे? हो साहेब. ओ शिट. साहेबाचा बेवडा आहे. कसला उपद्रव केला याने? बघ ना जिना खाली नाही आपला किचन मध्ये काय केला काय काय केलंय ना. अरे पण हा एवढी दारू प्यालाय. चिडू नकोस रे, आपल्याला अपुरी पडणार नाही. आणि आपण परत दारू पिऊया. ये अरे हा दिनेश दारू पितोय की टोचतोय? अरे पितो तर म्हणता पितो पीत नाही तर म्हणता पीत. अरे तुमच्या बोलण्याचं मला काय वाटत नाही रे, पण तुमचं जे वागणं आहे ना त्याचं मला लय. काय विषय चाललाय काय बोलतोय? बरं आपण पेक भरून आणूया आणि खायचं पण घेऊन येऊया. ओके चालेल. याला बसू दे. हा बसू. चल चल मी आता फोन करून बघतो एकदा तरी. आधी याला उचल ना. थांब ना फोन करतो. नंबर बोल. अरे आधी हाय ठेव ना. तू नंबर बोल ना. हा लाव. हा 808. हा हाय बरोबर काय त्याच्यावर लक्ष ठेवा. हॅलो 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 हा बादशाह बोलतोय. काय प्रकार आहे हा? तुम्हाला तुमचा भाऊ जर सही सलामत हवा असेल तर मला 5 लाख रुपये हवे. त्याची काही गरज नाही. हा आम्हाला फक्त काही पेपर्स वरती त्याच्या सह्या पाहिजे, त्या आणून द्या आणि पैसे घेऊन जा आणि काय वाटेल ते करा त्याचं. चालेल चालेल. मग मी 1 तासात सह्या आणतो. तुम्ही अर्ध्या तासात पैसे तयार ठेवा. चालेल. ओके एका तासात सह्या द्या. चालेल चालेल. ओके सुरसुर्या आपली जिंदगी झाली समज. काय झालं काय? अरे त्यांना पण हा माणूस नकोय, फक्त सह्या हव्यात. चल आपण कागदपत्रांची तयारी करूया आणि ह्याला कुठेतरी लपवूया. अरे ह्याचं काय करूया? ह्याला लपवू ना आता. चल चल कपाटात लपवू. ही थांब. ही चल चल चल. सगळा खेळणं कोण येतोय आता. कोणी लावायला उभं नाही का आपले. अरे तूच जा ना उघड. चोर असला म्हणजे अरे आपण इथे असताना चोर कसा येईल? डाकू असला म्हणजे. हे बघ, फुलन देवी जेव्हा पॉलिटिक्स मध्ये गेली ना तेव्हापासून डाकू म्हणायला सुद्धा डाकू गेला. दरोडेखोर असला म्हणजे. ये तू थांब. अरे दरोडेखोर ना हे जुन्या पिक्चर मध्ये असायचे. हा 21व्या शतक आहे. आतंकवादी असला म्हणजे.
अरे ते पाकिस्तान मध्ये असतात. हा संसदेत कधीतरी थांब, मी दरवाजा उघडतो. भूत असला म्हणजे रिलॅक्स यार, मी उघडतो. हॅलो एव्हरीबडी, हाय, मी अनिला. काय अनिल. अनिल म्हणा, अनिला काय म्हणतोय? गाढव कुठला? गाढव का म्हणतोस? गाढव का म्हणतोस? का का विचारतोस? वेडा कुठला? तुला समजत नाही असं कोणाला बोलू नये. होला आणि चिंताने म्हणतात का टेम्पनी नारळाने म्हणतात का रामे असं बोलल्याने त्यांच्या वावणार कावणार त्याचा कायदा पण आहे म्हणून तू त्याला बोलू नको. थोडा रे बाई, तिने सगळी मुलं मेली सारखीच. आमच्यासारख्या आपल्यानी आता जायचं तरी कुठे? काय आपला? तशी अबला नाही, पण बल नसलेली ती, ताकद नसलेली ती. जसं वेळी अवेळी, शक्य अशक्य, शास्त्रीय अशास्त्रीय, सागर अजगर. तू एक शब्द जरी बोललास ना. शिवाय ती अजगरची ना माझी अशी सारखी सारखी घसरते. काय? जी म्हणते मी. हे तू आहेस कोण आणि इथे का आलास? आय मीन इथे का आलीस? हे बघ, पुन्हा असं बोललास ना तर टकलूला सांगून नोकरीवरून काढून टाकेल. हे कोण टकलू? कोण टकलू? हा? टकलू तुझा बॉस. माझा बॉस? आणि त्याच्याशी तुझा काय संबंध? मी त्याची मेवणी, आय मीन मेवणा. आणि हो, तू त्यांना टकलू म्हणतोस ना, सांगणार आहे मी त्यांना. मी नाही म्हटलं टकलू, तूच म्हणालास. तू, मी नाही तू, तू, तूच, तू आणि तूच. सागर, अनिल, तुझ्या बॉसचा मेवणा. आणि तू त्यांना टकलू म्हणतोस ना, सांगणार आहे मी त्यांना. नको, टकलू नको. हे थांब. हे आणखी पुढे आलात ना तर मी आवडेल. अय्या, तू माफी मागायला जवळ आलास. माफ करा. मला वाटलं श्रीबाई मी ओळखलं नाही तुम्हाला साहेब. माफ करा. माफ कर. काहीतरी घोळ आहे इथे, नक्कीच काहीतरी घोळ आहे. आहे ना आपण आणि तो पण आणि इथे पण डबल म्हणून राम श्याम किशन कन्हैया सीता गीता शाबास. हे चूप रे सागर. रेश्मा त्याला सांगा. अरे तू गप रे. इथे आमचं काय चाललंय? इथे आम्ही कोणत्या टेन्शन मध्ये आणि तुझी भटकाच चालली आहे. गप आ जरा आता. हे कोण? सॅम्पल. हे भवाने, शॅम्पर कोणाला म्हणते? मी काय वॉशिंग पावडर आहे का? ए, अशी काय बघतेस? रिंग लागले का बघते. चष्म्याची खाच कुठली वाटतं? वेडी रे वेडी. घरून निघताना चष्मा आणि रुमाल विसरलो म्हणून पप्पीला. पप्पी कोण ही आता? पप्पी माझी ताई, म्हणून तिला चष्मा आणि रुमाल वरून फेकायला सांगितला. तर तिने पहिला चष्मा फेकला, मग तो फुटला, मग गुपचूप रुमाल वर जाऊन स्वतः आणला. सागर, आधी आपण समजतो तोच बरोबर आहे. हा किडनॅपिंगचाच प्रकार आहे. काय?
आता पुन्हा कचरा होणार. दे सगळं कसं सुरळीत जुळून येते रे ह्यांचं आता. काय करायचं? मगाशी पळालो असतो ना तेच बरं होतं. काय करायचं आता? कसं घ्यायचं आलं? आपण याला कुठेतरी टाकून येऊया. अरे तुम्ही टाकून याल आणि तो मेला बिला म्हणजे आधीच त्याची अवस्था फार वाईट आहे. अरे पण जर ह्याला इथे ठेवला तर आपण म्हणून त्याचं काय? हे बाबा आता याला लपवण्याचं काय बोलताय तुम्ही? तो इन्स्पेक्टर आला ना आणि या टोपीबद्दल विचारायला आणि याच्याबद्दल विचारायला तर काय सांगणार आहोत आपण? ते तुमचं इथे सर्व इतकं चाललंय काय? बाबू आपण एक चान्स घ्यायचा म्हणजे अरे आपल्याला एक चान्स भेटला असता ना आता याला घेऊन बाहेर निघून गेलो असतो आपण. पण आता बाहेर जायचं कसं? आता तर बाहेर पोलिसांकडून भीती आहे ना आपल्याला. करू तरी काय आता? लवकर काहीतरी केलं पाहिजे. एक काम बाबा तूच माझा बॉस आतापासून. मी तुझा नोकर. काय करू ते सांग आता. अरे बोल बाबा मुकायच काय? ओके जर तो इन्स्पेक्टर आला तर आपण ह्या अनिलला लपवायचं. मी काय लपायचं? मला सांगा ना तुमचं इथे नक्की चाललंय काय? आम्ही ना लपाछपीचा खेळ खेळतोय. खेळणार? नाही खेळणार. पण काय करायचं? मला वाटतं आपण याला लपूया का? ह्यालाच लपूया आणि ह्याला दारू पण देऊ नका. ओके मला तर मस्त दारू पाहिजे. मला पाहिजे. ए थांब आता. तू ना नकोच पिऊस. खूप जास्त पितोस यार. आपण ह्याला लपूया. ओके चल घे. मी नाही. नाही काय नाही चाल. थांब, थांब, थांब. दारू पाज. हा, चालेल. याला लपव. याला लपव. हे घेऊन जा. घेऊन जा. घेऊन जा. थांब. मी बघतो. प्रकाश, मी बघतो. याच आहे. सॉरी पुन्हा डिस्टर्ब करतोय तुम्हाला. ऍक्च्युली मी माझी कॅप विसरलो होतो. हे घ्या तुमची कॅब घ्या. बरं तुमचा तो मित्र काय म्हणतो आता? आराम करतोय आतमध्ये. हा इकडेच झोपलाय तो आता. तबला तबला फार छान वाजवता तुम्ही. आधी मी पण वाजवायचो पूर्वी. आता नाही ते जाऊ द्या. बरं येतो मी. रिलॅक्स. बरं झालं आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवला त्याने. नाहीतर काय खरं नव्हतं. घाबर होतो. आधी त्याला आधी बाहेर काढा. नाहीतर तो गुदमरून मरायचं. बरोबर आहे. काय रे चूप बसायला काय झालं होतं तुला? मला आज किती घाबरायला होत होतं माहिती आहे का? शुभ रे काय करायचं आता? सगळा गोळ आहे.
मला वाटतं आपण याला काहीतरी याला लपवल्यापेक्षा त्याला लपवला होता त्याला शोधला पण पाहिजे. हो चल शोधूया. चल आपण शोधूया. काय चाललंय? या दोघांनी या अनिलला इथे किडनॅप करून ठेवलं होतं. पण या बंगल्यातूनच हे सर्व हँडल करत होते. बाहेर फोनच्या लाईनचं काम सुरू असल्यामुळे आम्हाला सुधावं लागला. बापरे. आणि त्यात हे दोघे इतके बदमाश की कोणालाही काही कळू दिलं नाही. बापरे. खूप वेळापासून मी यांच्या मागावर होतो आणि या साहेबांनाही इथे येताना पाहिलं होतं. तुम्ही त्याला लपवलं होतं हेही माझ्या लक्षात आलं होतं. पण तरी सांगतो तबला फार छान वाजवता तुम्ही. साहेब काय कळायला मार्ग नव्हता. अरे एका रात्रीत मला व्हायचं होतं ना. हा साहेब काय झालं? तो मेलाय. काय? हो नो. नाही साहेब नाही तो मेला नाही आहे. आम्ही त्याला झोपेचं औषध दिलंय. तो आता स्वतःच्या स्वार्थासाठी एका निरपराध जीवाशी खेळलात तुम्ही. स्वतःच नाही साहेब स्वतःच नाही. अहो बापाचं ऑपरेशन करायचं होतं. बहिणीचं लग्न करायचं होतं. स्वतःच काय नव्हतं माझं त्यात. आई वडील 4 वर्ष स्वतःचे घालायचे तो. आता रडून जा उपयोग. हा आता रडून जा उपयोग. आणि तुम्ही सर्व टेक इझी सुशिक्षित आहात ना. वेळीच पोलिसांना सहकार्य केलं असतं तर ही वेळ आलीच नसती. कायदा हेच सांगतो 100 गुन्हेगार सुटलेत तरी चालेल पण एकाही निरपराधाला शिक्षा होता कामा नये. आणि तुम्ही तर निर्दोष. सॉरी सर. सॉरी साहेब खरंच चुकलं आमचं. याचा जीव वाचवू शकलो असतो आम्ही. खरं तर खूप घाबरलो होतो आम्ही. हो साहेब काय करायचं काहीच कळत नव्हतं म्हणून हा सगळा प्लॅन झाला. सॉरी साहेब. काय होईल बसले रे हे. उद्या पैसा येणार होता आपल्या आयुष्यात. स्वर्ग सुख होणार होतं. आपल्या आयुष्यातला अंधार दूर होणार होता. आता काय उद्याचा सूर्य उगवेल. आपल्या आयुष्यात अंधारच राहील. हवालदार घेऊन जा त्या लोकांना. खडक सॉरी साहेब आम्हाला काहीच कळत नव्हतं. माफ करा.